मेंटल हेल्थ म्हणजे काय? सो कॉन्स्टंटली कंपॅरिझनच्या आपण ट्रॅपमध्ये पडतो. टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ अँड ॲक्च्युअली टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम्स म्हणजे एक्झॅक्टली काय? त्यांना असं वाटतं की खूप काहीतरी मेजर झालंय म्हणजे प्रॉब्लेम झालाय लाईफ. सगळ्यात पहिले सुरुवात कशी केली पाहिजे? माझी वही घेऊन आली आहे मी परत. आज एका खूप इम्पॉर्टंट विषयावरती चर्चा करायला आली आहे. ह्याच्याबद्दल मी माझ्या इंस्टाग्रामवरती थोडंफार रील्समध्ये बोलले होते. पण लोकांचा इंटरेस्ट बघून त्यांना अजून इन्फॉर्मेशन पण हवी होती, म्हणून मी हा एक व्हिडिओ करतेय लॉंग फॉर्मॅट. ह्याच्यामध्ये सगळे मी तुमचे प्रश्न आन्सर करणार आहे अबाउट मेंटल हेल्थ. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि माझा सगळ्यात आवडता विषय हा. आधीपासनं मला माहिती होतं की मेंटल हेल्थचा इम्पॉर्टन्स काय आहे, कारण लकीली माझ्या आसपास खूप अशी लोकं होती जे खूप ओपनली ह्याबद्दल चर्चा करायचे, खूप ओपनली कम्युनिकेट करायचे आणि ॲडवाईस पण द्यायचे. सो आय हॅव बीन व्हेरी लकी इन दॅट रिगार्ड. बट आय फील लाईक अ लॉट ऑफ पीपल डोंट हॅव ॲक्सेस टू अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, विच इज वाय मला हा व्हिडिओ करायचा आहे. माझ्या कम्युनिटीपर्यंत हे सगळ्या गोष्टी मला पोचवायच्या आहेत, विच इज वाय दिस इज द टॉपिक फॉर टुडे. सो सुरू करूयात. सगळ्यात पहिले मेंटल हेल्थ म्हणजे काय? मेंटल हेल्थ इज हाऊ यू आर फीलिंग, हाऊ यू आर. तुम्ही ओके आहात की नाही, तुम्ही खुश आहात की नाही, ह्या सगळ्या गोष्टी मेंटल हेल्थ खाली येतात. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही लाईफमध्ये कुठलीही गोष्ट करू नाही शकत जर तुम्ही मेंटली ओके नसाल, जर तुमचा मूड चांगला नसेल, जर तुम्हाला बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही की काय होतंय आपल्याला, की कसं तरी होतंय, सॅड वाटतंय, डिप्रेस्ड वाटतंय, झोप येत नाहीये, खूप झोप येतेय, जेवण जात नाहीये किंवा अति खातीये, मी सारखं स्नॅक करतेय, बेडवरनं उठायचा काही आपल्याला मोटिवेशन येत नाहीये, एका ठिकाणी बसलो की फोनवरती फक्त स्क्रोल करतोय. ऑल्सो फोनमुळे आणि सोशल मीडियामुळे दिस हॅज जस्ट स्काय रॉकेटेड. मेंटल हेल्थ इश्यूज हॅव स्काय रॉकेटेड बिकॉज ऑफ सोशल मीडिया अँड कम्पॅरिझन. आणि आपण लोकांच्या आयुष्यातले हायलाईट्स बघत असतो की वाव, हे तर वेकेशनला गेलेत, हे तर छान छान रेस्टॉरंट्सला जातात, ह्याच्याकडे तर खूपच पैसा आहे, ह्यांच्याकडे नवीन गाडी आली आणि आपल्याकडे का नाही आहे. सो कॉन्स्टंटली कंपॅरिझनच्या आपण ट्रॅपमध्ये पडतो. लोकांचे हायलाईट्स बघून आपल्याला वाटतं की ते लोकांचे हायलाईट्स म्हणजे त्यांची पूर्ण लाईफ आहे. पहिले म्हणजे सगळं खोटं असतं. बिलकुल सोशल मीडियावरती कोणाची लाईफ बघून कम्पेअर नका करू. आणि आता लहान मुलांना आणि शाळेतच फोन वगैरे मिळतात. माझ्या शाळेत असताना मे बी 2 लोकांकडे फोन होते शाळेत. आय गॉट इट वेन आय वॉज 16 years old. आणि त्याच्यानंतर थिंग्स स्टार्टेड शिफ्टिंग. आय फेल्ट लाईक युअर होल वर्ल्ड वॉज ऑन सोशल मीडिया, ऑन युअर फोन. तुम्ही किती कोणाशी कनेक्टेड आहात त्याच्यावरती. आपण आजकाल मुलांना बघत पण नाही की बाहेर जात आहेत, खेळतात संध्याकाळी. मी लहान असताना 6 वाजले की सगळे खालती भेटून हाईड अँड सीक आणि फुटबॉल आणि डब्बा आईस वगैरे खेळायला लागायचे, विच वॉज सच अ ग्रेट ॲक्टिव्हिटी. कारण फिजिकली आपण बॉडी मूव्ह करतो, थोडंसं डोपामिन हिट्स मिळतात, थोडंसं सेरोटोनिन मिळतं, छान वाटतं, जे आता खूप कमी लोकांना हा अनुभव येतो. सो दिस इज द रिझन वाय टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ अँड ॲक्च्युअली टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण बऱ्याच वेळेला आपले सगळे जे लाईफमधले इश्यूज असतात, राग येतोय खूप, आपले रिलेशनशिप्स चांगले नाही आहेत, करिअरमध्ये खूप कन्फ्युज्ड आहोत, कसं स्वतःचं लाईफ हँडल करायचं कळत नाही आहे. सारखं पेरेंट्स, ऑब्व्हियसली आपण सगळे म्हणतात की फॅमिलीशी बोलायचं वगैरे, फॅमिलीशी नाही बोलत आपण फॉर अ लॉट ऑफ रिझन्स. आपण फॅमिलीमध्येच जर प्रॉब्लेम्स असले तर आपण फॅमिलीशी नाही बोलत. आपण एम्बॅरेसमेंट म्हणून त्या प्रॉब्लेम्सबद्दल फ्रेंड्सशी डिस्कस नाही करत. फ्रेंड्स बरोबर एक कंपॅरिझन ट्रॅपमध्ये असल्यामुळे आपल्याला ते इन्सिक्युरिटीज त्यांच्याशी डिस्कस नाही करतायत. आणि अशा वेळेला थेरपिस्टकडे जाऊन हे सगळं बोलणं आणि वेंट आउट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. मी गेले 2.5 वर्ष रेग्युलर थेरपी घेतेय. ह्याच्या आधीसुद्धा मी 2 वेगळ्या थेरपिस्टकडे गेले होते आणि आय कॅन 100% से दॅट माय लाईफ इज सो मच बेटर नाव, दॅट आय नो माय सेल्फ बेटर. माझं डिसिजन मेकिंग बेटर झालंय, माझे मूड्स खूप जास्ती स्टेबल झालेत, इमोशनल स्टेबिलिटी खूप आली आहे लाईफमध्ये. अँड जस्ट एम्पथी अँड इवन अंडरस्टँडिंग पीपल अराउंड मी हॅज गॉटन इझियर. इट इज नॉट ॲज स्ट्रेसफुल ॲज इट यूज टू बी. कोणाला काही ॲडवाईस हवी असेल, कोणाला माझं सपोर्ट हवा असेल तर ते देणं खूप इझी होतं, बिकॉज आय अंडरस्टँड माय फिलिंग्स अ लॉट बेटर, विच इज वाय थेरपी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. थेरपी असा प्रकार नाही आहे की तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असले तरच तुम्ही थेरपीला जायला पाहिजे, पण प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आधी जर थेरपी प्रिकॉशनरी घेतली तर इट्स सो मच बेटर, बिकॉज लाईफ गेट्स इझियर.
जस्ट लाईक you go to the gym for your physical health, you go to therapy for your mental health. A lot of times लोक म्हणतात की जिममध्ये जाऊन तुम्ही वेंट करताय, ब्रेकअप झाला की पोरं जिमला जाऊन वेट्स उचलतायत टू फील बेटर. बट अ लॉट ऑफ टाइम्स व्हॉट यू डोंट अंडरस्टँड इज आपले जे काही इमोशनल त्यात प्रॉब्लेम्स असतात किंवा जे ट्रॉमा असतात किंवा जे दुःख असतं, जे हर्ट असतं, ते कधीच प्रोसेस होत नाही. तुम्ही फक्त सुपरफिशियली बेटर होता. यू टेल युअर सेल्फ दॅट यू आर बेटर. It comes back in life. You cannot get rid of things like that, okay? Unless you've actually thought about it and processed it. तुमच्या पुढच्या रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या फ्रेंडशिप्समध्ये, तुमच्या पेरेंट्सच्या रिलेशनशिपमध्ये किंवा जनरली इन लाईफ, की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मी सेटवरती असताना कधीतरी माझा टॉलरन्स संपतो किंवा मी इरिटेट होते आणि मी कोणाला तरी काहीतरी बोलून गेले. दॅट कुड हॅव कम फ्रॉम समथिंग दॅट हॅपन्ड 6 months बॅक. सो असे तुमचे ट्रॉमाज आणि तुमचे इश्यूज कॅरी फॉरवर्ड होतात जर तुम्ही ऍक्टिव्हली ह्याचा विचार करून ते बेटर केले नाहीत तर. विच इज वाय थेरपी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आता काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे, कारण खूप लोकांना कळत नाही की प्रॉब्लेम्स म्हणजे एक्झॅक्टली काय. त्यांना असं वाटतं की खूप काहीतरी मेजर झालाय म्हणजे प्रॉब्लेम झालाय लाईफमध्ये, पण इट कॅन ॲक्च्युली शो इन व्हेरी लिटल वेज इन युअर लाईफ. सो से लग्न झाल्यावर बऱ्याच बायकांना खूप जास्ती लॉस्ट वाटतं. लाईफचे प्रायोरिटीज सगळे चेंज झालेले असतात. कळत नाही की आता कसं ॲडजस्ट करायचं, और माझे आता प्रायोरिटीज काय असले पाहिजेत, किंवा माझं करिअर मला अजूनही कंटिन्यू करायचं आहे तर ते कशा पद्धतीने आपण करणार आहोत. हाऊ टू फील ओके अबाउट इट, हाऊ टू कम्युनिकेट दॅट टू युअर पार्टनर, टू युअर फॅमिलीज. खूप लोकांना असं जस्ट लॉस्ट वाटतं आणि मग दे जस्ट फॉल इन टू अ ट्रॅप ऑफ जस्ट गिव्हिंग अप, बीइंग सॅड अँड जस्ट मुव्हिंग ऑन विथ द लाईफ्स, बिकॉज अजून काय करणार. Another example is with your kids. Suppose you have kids आणि तुम्ही कम्युनिकेटच करू शकत नाही आहात तुमच्या मुलांशी, कारण ऑफकोर्स जनरेशन गॅप आहे आणि त्यांना समजून कसं घ्यायचं, हा पण एक प्रॉब्लेम आहे की जस्ट तुम्ही तुमच्या इश्यूजशी डील नाही केलंय, तुम्ही तुमच्या फिलिंग्सला कधी फेस नाही केलाय, म्हणून तुम्हाला त्या गोष्टी येत राहतात लाईफमध्ये. वेदर यू आर अ ग्रोन अप, वेदर यू हॅव किड्स, वेदर यू आर जस्ट इन स्कूल विथ युअर फ्रेंड्स, these problems keep coming up आणि ह्यानी आपल्या मेंटल हेल्थवरती कुठे ना कुठेतरी इफेक्ट होत असतो. सो सगळ्यात पहिले सुरुवात कशी केली पाहिजे. तुम्ही मी सगळ्यांना एकच सल्ला देते. सगळ्यात पहिले म्हणजे वर्ड ऑफ माउथ. तुमच्या आसपास जर कोणी असेल, ओपन डायलॉग ठेवा, ओपन कम्युनिकेशन ठेवा की तुम्हाला थेरपीला जायचं आहे और तुम्हाला कसं तरी वाटतंय किंवा तुमच्या आज काय फिलिंग्स आहेत. मेक शुअर यू हॅव अ सर्कल वेअर यू डू टॉक अबाउट दीज थिंग्स, बिकॉज that's how you find resources. काही लोक तुम्हाला रेकमेंड करतील की ह्या थेरपिस्टकडे जा, मी इथे गेले होते, माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. काही म्हणतील की ओ माय नेबर गोज हिअर, और समोरच्या गल्लीत मी एक बोर्ड वाचला होता की तिथे सायकॉलॉजिस्ट आहेत कोणीतरी. सो तसं तुम्हाला सापडेल एखादं थेरपिस्ट तुमच्या घराच्या जवळ. इन माय ओपिनियन टेकिंग थेरपी इन पर्सन इज मच बेटर, बिकॉज तुम्ही एका रूममध्ये असता तेव्हा इट्स जस्ट इझियर टू कम्युनिकेट विथ समवन देन ऑनलाईन, बिकॉज काय वायफाय जात राहतंय, यू डोंट ॲक्च्युली फील लाईक यू आर टॉकिंग टू अ पर्सन, तर थोडंसं अवघड होतं. बट इन केस तुम्हाला आसपास थेरपिस्ट नाही मिळालं कोणी, तर तुम्ही ऑनलाईन ऑप्शन सुद्धा करू शकता. सो फर्स्ट इज वर्ड ऑफ माउथ. सेकंडली तुम्ही गुगल रिव्ह्यूज बघू शकता. तुमच्या एरियामध्ये थेरपिस्ट नेहमी, सायकॉलॉजिस्ट नेहमी, काउन्सिलर्स नेहमी असं टाकून तुम्हाला बरेच तिकडे गुगलवरती सगळ्यांनीच ॲडव्हर्टाईज केलेलं असतं. सो तिथे रिव्ह्यूज पण सापडतील, लोकांचे पर्सनल एक्सपिरियन्सेस पण सापडतील. ते वाचा. ही थोडी मेहनत असते, थोडं जाऊन शोधावं लागतं, असं कोणी सरळ मिळत नाही इमिडिएटली थेरपिस्ट. प्लस एकदा तुम्ही थेरपिस्टकडे जायला ट्राय केलं तर असंही होऊ शकतं की नाही वाईब मॅच होते. असंही वाटू शकतं की you don't feel like opening up to this person. Try going for a few sessions. You might realize ki okay, maybe nahi match hote, this person isn't my type of a therapist. This also happens, just like your friends or your life partners or whoever is around you. Relationship building मध्ये पहिले म्हणजे वेळ लागतो आणि दुसरं म्हणजे vibe match व्हायला लागते. So don't stop there. In case you don't like a therapist or you're not vibing with a therapist, they also understand that. You're allowed to just go switch a therapist. When you don't like a restaurant, you go to another restaurant. When you don't like a gym, you go to a better gym. So just do it with a therapist also. Another very good resource is any mental health app. मला माझ्या थेरपिस्टची प्रोफाईल एका ॲपवरनं मिळाली होती. माय ॲप इज कॉल्ड अमाहा ॲप.
दे हॅव अ व्हेरी नाईस सिस्टम फॉर मेंटल हेल्थ. सगळे रिसोर्सेस, जर्नलिंग, काही ॲक्टिव्हिटीज ह्या ॲपवरती अवेलेबल आहेत. इट विल ऑल्सो हेल्प यू फिगर आउट की तुम्हाला काय होत आहे और तुम्हाला कुठल्या टाईपच्या थेरपीची गरज आहे. आता सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर्स अँड थेरपिस्ट इज वन पार्ट अँड द अदर पार्ट इज अ सायकॅट्रिस्ट. अ सायकॅट्रिस्ट इज समबडी हू कॅन प्रिस्क्राईब मेडिसिन्स. जर तुम्हाला काही मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला औषध त्याच्यावरती देणं किंवा ते मॅनेज करायला टूल्स देणं हे एका सायकॅट्रिस्टचं काम असतं. So just in case you are diagnosed with something in therapy, then you move on to a psychiatrist who will prescribe you medicines. ह्यात काहीही लाजण्यासारखी गोष्ट नाही आहे. इट्स नथिंग टू बी अशेम्ड ऑफ. ऑल ऑफ अस आर गोइंग थ्रू समथिंग. तुमच्या आसपास पण असे खूप सारे लोक असतील ज्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत और काहीतरी ॲक्च्युली डायग्नोस्ड इश्यू पण आहे. बट इट्स very manageable. We have tools and we have ways to deal with everything, but you need to take a stand for yourself and you need to take the first step and not be ashamed of it. That is literally the first step ever. Ata, a little bit about the app. This is not a sponsored video. I genuinely believe in this place. So me in-person therapy ला जाते. सगळ्यात पहिले मी हा Amaha app डाउनलोड केला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थेरपिस्टचे ऑप्शन्स मिळतात. तुम्हाला त्यांचे प्रोफाईल्स बघायला मिळतात, त्यांचे क्वालिफिकेशन्स आणि एक्सपिरियन्स बघायला मिळतो आणि ते कुठल्या टाईपच्या थेरपीमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे हे पण तुम्हाला कळतं. की काउन्सिलिंग फॉर ग्रीफ, सपोज you've lost someone, somebody has passed away around you and you can't deal with it, that's one type of therapy. If there is a lot of trauma from your past or you have PTSD, that's one kind. If you have things like ADHD किंवा लहान मुलांमध्ये आजकाल आपल्याला खूप हे डिफरंट मेंटल इश्यूज बघायला मिळतात, त्याच्यासाठी यू हॅव अ डिफरंट सेट ऑफ थेरपिस्ट. सो असे वेगवेगळे टाईप्स आहेत डीलिंग विथ डिप्रेशन, एन्झायटी, ऑल काइंड्स ऑफ थिंग्स. सो त्याच्यावरती तुम्ही बघू शकता, तुम्ही चूज करू शकता की मला हे वाटतं, ह्याच्यासाठी कुठले थेरपिस्ट आहेत, त्यांचे प्रोफाईल्स बघू शकता. त्यांचे व्हिडिओ प्रोफाईल्स पण असतात आय थिंक. त्याच्यावरनं तुम्हाला साधारण एक वाईब कळतो. आता मी खूप बडबड करते, सो आय जस्ट नीड समबडी टू लिसन टू मी. आय लाईक वेंटिंग आउट आणि आय डोंट रिअली नीड मेनी सोल्युशन्स. सो इव्हेंच्युअली मला सोल्युशन्स स्वतः काढता येतात इज वॉट आय हॅव रिअलाइज्ड इन थेरपी. बट दी ओनली थिंग आय नीड इज व्हॅलिडेशन फ्रॉम समबडी. फॉर समबडी टू टेल मी दॅट तुला हे जे वाटतंय हे खूप व्हॅलिड आहे आणि हे खूप ओके आहे. दॅट्स द फर्स्ट स्टेप फॉर मी. अ लॉट ऑफ पीपल आर व्हेरी प्रॅक्टिकल व्हेन इट कम्स टू थेरपी, की त्यांना ॲक्शनेबल प्लॅन लागतो की हा स्टेप 1 तू हे करणार आहेस, पहिले तू तुझी लाईफस्टाईल चेंज करणार आहेस, मग तू जाऊन हे कॉन्व्हर्सेशन करणार आहेस. हे खूप नुआन्स्ड आहे. खूप वेगवेगळे अप्रोचेस आहेत जे तुम्हाला थेरपीमध्ये गेल्यावरती कळतात. सो आय हॅव रिअलाइज दॅट दिस इज वॉट आय ॲक्च्युली लाईक. दॅट वॉज अ रिअली फनी स्टोरी की एक दिवस असा होता जेव्हा मला थेरपीमध्ये काय जाऊन बोलायचं तेच कळत नव्हतं. When I walked in, I'm just sad. And my therapist asked me, why are you sad? Like, I don't know. The weather is just not nice. आणि I'm just feeling extremely sad की मुंबईमध्ये इतकं जास्ती पोल्युशन आहे की विजिबिलिटी कमी झाली आणि मी खिडकीतून बाहेर बघितलं ते आज सगळं ग्रे दिसत होतं. आणि इट्स बिन डिप्रेसिंग बिकॉज फॉर द लास्ट 3 days असं जरा ग्लूमी आणि खूप डल वातावरण आहे. अँड ही जस्ट गोज लाईक यस दॅट इज ट्रू. इट्स कम्प्लिटली अंडरस्टँडेबल की तुला हे असं वाटतंय बिकॉज सीझनल डिप्रेशन इज व्हेरी रिअल. ज्या ठिकाणी जगात 6-6 महिने ऊन पडत नाही, जिथे वातावरण असंच ग्लूमी आणि डल असतं, तिथे लोक ऍक्च्युली डिप्रेशनमध्ये जातात 6 महिने वर्षाचे आणि दे डोंट फील हॅपी बिकॉज व्हेन यू सी द सनशाईन यू आर हॅपीयर. आणि दिस वॉज अ व्हेरी व्हॅलिड थिंग विच आय थॉट वॉज सो स्टुपिड इन माय हेड. आय लाईक पोल्युशन वाढत चाललंय आणि मला ह्याचा खूप त्रास होतोय, मेंटली खूप त्रास होतोय की काय चाललंय जगात. व्हॅलिड इमोशन. सो ही टोल्ड मी दॅट इट्स ओके टू बी सॅड अबाउट दिस and to just voice it. Maybe I can't change anything about it, but it's okay to feel that way. That was enough for me to feel better. So, frequency किती असावी थेरपीसाठी? मी महिन्यातून एकदा तरी मिनिमम जाते आणि once in 2 weeks ideally माझा गोल असतो. When I am dealing with something actively, मी at least twice a month जाते basically. But when I don't have things to talk about and I don't actually have active problems, which has now started happening. म्हणजे फायनली मला असं वाटतं की आय एम इन कंट्रोल ऑफ माय लाईफ. सो बरेच सारे प्रॉब्लेम्स मी स्वतः सॉर्ट करू शकते. बट आय स्टील गो देअर टू अवॉइड फ्युचर प्रॉब्लेम्स.
असं करत करत 6 महिन्यात मला रिअलाइज झालं होतं की मी हा एक्स प्रॉब्लेमसाठी आले होते आणि ऍक्च्युली वाय आणि झेड प्रॉब्लेम्स पण आहेत, जे नंतर निघाले बाहेर, की समथिंग फ्रॉम माय चाइल्डहुड दॅट बॉदर्ड मी. There was some bullying in school that happened, which was really affecting me somehow. जे मला वाटलं पण नव्हतं. आय थॉट क्लोजर मिळालंय, सगळं झालंय, ओके झालंय. बट इट डिड कम आउट 6 months into the therapy. 1 वर्ष पूर्ण झाल्यावरती थेरपीला असे वेगवेगळे इश्यूज आम्ही खोदून खोदून काढल्यानंतर 1 वर्षाने मला रिअलाइज झालं की काहीतरी तरी बदल झालाय यार माझ्यात. एक दिवस असा होता जेव्हा एक काहीतरी सिच्युएशन आली आणि आय स्टॉप्ड अँड आय थॉट टू माय सेल्फ की डूड, लास्ट इयर मी या सिच्युएशनवरती किती चिडले होते. सेम गोष्ट झाली होती मागच्या वर्षी आणि आय हॅड लॉस्ट इट. आय हॅड गॉन अ लिटल क्रेझी बिकॉज आय वॉज सो अँग्री अँड आय कुडंट कंट्रोल माय सेल्फ. बट द इयर आफ्टर दॅट आय वॉज एबल टू डील विथ इट व्हेरी प्रॅक्टिकली. आय एम लाईक ओके, हे असं होतंय, इट्स नॉट इन माय कंट्रोल, इट्स फाईन. That's when I realized ki all of this therapy has been working. That's why I continued with it even when I didn't really have issues in my life as such. So I would suggest जर तुम्ही ऍक्टिव्हली काही प्रॉब्लेम्स मधनं जात असाल आता, तर गो वीकली और बाय वीकली, ॲटलिस्ट मंथली. लाईक सगळ्यात कमीत कमी महिन्यातनं एकदा तरी जायलाच पाहिजे, कारण महिन्यातनं झालेल्या सगळ्या गोष्टी एका तासात करणं सुद्धा बऱ्यापैकी अवघड होतं. पण इन अ व्हेरी नॉन ड्रामॅटिक मंथ आय थिंक इट्स गुड एनफ. थेरपीमध्ये जेव्हा बोलायला काही नसतं तेव्हा काय बोलावं? फर्स्ट सजेशन इज तुमची अख्खी लाईफ स्टोरी. तुम्हाला जे फालतूतली फालतू गोष्ट आठवतीये, तुम्हाला रॅन्डम काहीतरी कधीतरी कोणाशी भांडण झालं होतं, काहीतरी बुलिंग झालं होतं तुमच्याबरोबर, लहानपणी असा खूप रॅन्डम काहीतरी किस्सा होता जो तुमच्या डोक्यात आहे आणि जो आठवतोय. माझे असे बोलता बोलता असे मेमरीज ॲक्सेस केलेत मी की मला बिलीव्ह नव्हतं की हे मला अजूनही आठवत आहे. ते निघालं अचानक बोलता बोलता. सो मेक शुअर यू टॉक अबाउट युअर हिस्ट्री अँड एव्हरी लिटल डिटेल दॅट डझंट सीम व्हेरी इम्पॉर्टंट, पण ज्या दिवशी काही नाही बोलायला त्या दिवशी तुम्ही बोलूच शकता. सो talk about your childhood, your relationship with your family, your parents, your siblings. It will just help the therapist understand the dynamic better. त्याच्यानंतर तुमचे फ्रेंडशिप ब्रेकअप्स हे सगळ्या गोष्टी नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्कस करा. अनदर इश्यू इज तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल सेन्सिटिव्ह वाटत असेल की मला ह्यानी काही बोललेली गोष्ट हर्ट झाली किंवा ह्या गोष्टी मला हर्ट होतात जनरली, तर त्या सांगा, त्या काढा बाहेर. मे बी यू विल फाइंड की ही गोष्ट आत्ता हर्ट होतीये कारण का 10 वर्ष आधी माझी आई माझ्याशी असंच बोलायची आणि मला ते आवडायचं नाही. पॉसिबल. सो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोला. ज्या दिवशी त्याहूनही बोलायला काही नसेल तेव्हा दिवसात काय झालं, तुमच्या करिअरमध्ये सगळ्या गोष्टी कसे चालू आहे, तुमचं रुटीन कसं चालू आहे ह्याच्याबद्दल बोला. There was a very recent session that I had with my therapist which was purely for fine-tuning my routine. की ह्या गोष्टी करायच्यात, वेळ नाही मिळत आहे, वेळ कसा बनवायचा ह्या गोष्टीसाठी. सो ही गिव्ह मी सम टूल्स की असा तू कॅलेंडर बनव. कीप टाइम असाइड फॉर थिंग्स लाईक स्किन केअर. तुला आवडतं स्किन केअर, पण अ लॉट ऑफ टाइम्स यू कम बॅक होम लेट अँड देन यू डोंट डू इट, बट दॅट्स समथिंग दॅट मेक्स यू हॅपी. सो पुट दॅट इन युअर कॅलेंडर, टेक आउट हाफ एन आवर. रायटिंग इट डाऊन ॲक्च्युली मेक्स अ डिफरन्स. तुम्ही जाऊन ते ॲक्च्युली करता. मग थिंग्स लाईक आर यू अ मॉर्निंग पर्सन ऑर इव्हनिंग पर्सन, मग त्यावेळेला तुम्ही तुमचं वर्कआउट शेड्यूल करा सो दॅट तुम्ही जाल, तुमचं ते मोटिवेशन बनून राहील. थिंग्स लाईक these आर व्हेरी लिटल थिंग्स टू ॲक्च्युली थिंक अबाउट, बट इट मेक्स युअर लाईफ सो मच बेटर. त्या दिवशी सेशन नंतर मी अख्खं जेव्हा लिस्ट डाऊन केलं तेव्हा मला रिअलाइज झालं की काय काय गोष्टी मी मिस करतेय, काय काय माझ्या खूप आवडीच्या गोष्टी आहेत ज्या बिझी आहे मी म्हणून मी लाईफमधनं काढून टाकल्यात अँड इट्स जस्ट टेकिंग दी एसेन्स आउट ऑफ माय लाईफ, विच हेल्प्ड मी reconsider and restructure everything, and it really helped. So that's a great thing to talk about in therapy. Doesn't sound like a very emotional problem. It's not, but talking to somebody about it helps. आता results दिसायला किती वेळ लागतो? This is very unique to you. तुम्हाला त्या प्रॉब्लेमशी डील करायला किती वेळ लागेल हे तुम्हाला कोणी सांगू नाही शकत. मला पर्सनली असं वाटत होतं आफ्टर एव्हरी सेशन इनिशियली की आय एम फीलिंग वर्स. ओके, दिस इज व्हेरी ट्रिकी. दिस इज अ व्हेरी रिअल थिंग दॅट हॅपन्स दॅट नो बडी टॉक्स अबाउट. मला एव्हरी सेशन नंतर असं वाटायला लागलं होतं की आय एम गेटिंग वर्स. मला रडायला जास्ती येत आहे. खूप असं वाटतंय की प्रॉब्लेम तर हा एकच मी घेऊन गेले होते, पण आता 10 वेगवेगळे प्रॉब्लेम्स मला दिसत आहेत. तर इट्स नॉट दॅट इट्स गेटिंग वर्स, इट्स जस्ट आतमध्ये जे काय आहे ते बाहेर निघतं, त्यामुळे इट गेट्स वर्स बिफोर इट गेट्स बेटर. सो सगळ्यात पहिले तुम्हाला ते बाहेर
काढून असं मांडायला लागतं टेबलावरती आणि मग ते एक एक सॉर्ट करायला लागतं. सो इनिशियली इट इज गोइंग टू फील अ लिटल ओव्हरवेल्मिंग, कारण का तुम्ही मे बी ह्याच्या आधी कोणाशी बोलला नाही आहात, म्हणून इट फील्स लाईक there's too much of a weight on me आणि अचानक असं वाटतंय की ब्रो काय काय बाहेर निघतंय. पण ते निघतं इनिशियली 6-8 महिने तरी ते निघत राहतं, बट इट डज गेट बेटर. मला स्वतःला पॉझिटिव्ह एकदम फुल रिझल्ट्स दिसायला 1 वर्ष लागलं, बट इट डझंट मीन की एव्हरी सेशन नंतर इट्स नॉट गेटिंग बेटर. एव्हरी सेशन नंतर थोडा थोडा तुमच्यात फरक पडतोय. ॲज लॉंग एज यू फील लाईक यू आर बीइंग ऑनेस्ट अँड यू आर वायबिंग विथ द थेरपिस्ट, ऑल ऑफ दीज थिंग्स आर सॉर्टेड. एव्हरी सेशन नंतर फरक पडतो. 1 वर्षानी तर डेफिनेटली तुम्हाला जाणवेल की यू आर इन अ डिफरंट प्लेस. इफ नॉट लाईक व्हेरी डिफरंट, यू विल फील अ सर्टन सेन्स ऑफ रिलीफ अँड काम अँड मोर इन कंट्रोल ऑफ युअर लाईफ मिनिमम. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे थेरपी महाग आहे, थेरपी महाग आहे हे सगळे बोलत असतात. आय अंडरस्टँड इट. इट्स फर्स्टली यू आर गोइंग टू डॉक्टर बेसिकली. ओके, तुम्ही जेव्हा केव्हा कुठल्याही क्लिनिकमध्ये कुठल्याही आजारपणासाठी जाता तुम्हाला पैसे भरावे लागतात. दिस इज व्हेरी सिमिलर टू दॅट. और तुम्ही जिमला जाता आणि तुम्हाला पैसे भरायला लागतात, व्हेरी सिमिलर. जेव्हा तुम्ही जिमला जाता तुमच्या प्रोटीनला पैसे जातात, तुम्ही हेल्दी खायला लागतात विच इज वे मोर एक्सपेन्सिव्ह दॅन जंक फूड. तुम्ही पार्ट्या करायला जाता, सॅटर्डे संडेला टाइमपास करता, दारू वारू पिता, तेव्हा सगळे हे तुम्हाला प्रश्न का नाही पडत आहेत. पहिले म्हणजे प्लीज प्रायोरिटाईज करा ही गोष्ट. मी खूप लोकांना बघितलं की कपडे शॉपिंग मध्ये तुम्ही पैसे खर्च करताय. नका करू ते. मी म्हणते नका शॉपिंग करू, वर्षभर तुम्ही दुसरं काही नका करू, पण प्लीज थेरपीसाठी पैसे बाजूला काढा, कारण हे ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स आहे. तुमचं जेवढं बाकी सगळं हेल्थ आणि लाईफस्टाईल इम्पॉर्टंट आहे तेवढीच थेरपी इम्पॉर्टंट आहे. सो यू कॅन मेक अ रूम इन युअर बजेट फॉर इट. महिन्याला इतके आय थिंक थेरपिस्ट आर अवेलेबल फ्रॉम 500-600 रुपीज अ मंथ to 10,000 rupees a month also. You need to find your category, whatever you're comfortable with. तुम्हाला महिन्याला जर सपोज 2-3 सेशन्स करायचे असतील तर 3-4 हजार रुपये सपोज तुम्ही पकडून चाललाय इज अ गुड बजेट. तुम्ही स्टार्ट करा. इफ इट्स एक्सपेन्सिव्ह, इफ इट्स लाईक 2,000-2,500 rupees a month, go for 1 session a month. Start with it. You will start feeling better. You will start making space in your budget for it and let money not get in the way of this. तुम्ही इकडून तिकडून कट डाऊन करून ह्याच्यासाठी पैसे बाजूला काढू शकता. सम वेज इन विच मला ह्याची मदत झाली आहे थेरपीची इज माझा एक तर इनिशियली पण सांगितलं मूड स्टेबिलाइज झालाय, माझं इमोशनल स्टेबिलिटी आली आहे, मला खूप जास्ती स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आलाय, थोडा विश्वास वाढलाय की आता काही झालं तरी मी स्वतः हे हँडल करू शकेन आणि मला दुसऱ्या कोणावरती तरी डिपेंड नको व्हायला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मला कॉन्स्टंटली सपोर्ट करायला. अँड इन दिस वे आय एम बिंग एबल टू सपोर्ट अदर पीपल अ लॉट बेटर. मला माझे करिअर आणि माझ्या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये क्लॅरिटी खूप जास्ती आली आहे. एखादी गोष्ट मला प्रायोरिटाईज करायची की नाही, ही करू की नाही, हे प्रोजेक्ट करू की नाही, ह्या गोष्टींमध्ये एक्सलंट क्लॅरिटी आली आहे. म्हणजे की जिथे मन नाही लागत आहे किंवा जिथे ज्या गोष्टी बरोबर आय कांट रिलेट ऑर रेझोनेट नाही बोलायला मला तेवढा कॉन्फिडन्स आला आहे. ऑल्सो setting healthy boundaries with everybody has been a challenge for me most of my life because I was a full people pleaser. I'm like, okay, if you want this, we'll just do it. And I would burn myself out because मी मुळात इंट्रोवर्ट आहे असं आता वाटत नाही, कारण स्किल शिकले मी आता बोलायला, कम्युनिकेट करायला आणि लोकांशी पब्लिकमध्ये पण जाऊन खूप इझिली बोलायला. बट इट डज ड्रेन मी अ लिटल. वेन आय कम बॅक होम आय फील लाईक आय वॉन्ट टू बी बाय माय सेल्फ. मला खूप स्वतःची पर्सनल स्पेस लागते आणि मला ह्या गोष्टी आधी माहितीच नव्हत्या स्वतःबद्दल. सो बाउंड्री सेटिंग खूप दूरची गोष्ट होती की मी कोणाला तरी सांगून की अरे आज नाही मला जमत आहे किंवा आज मी घरी बसणार आहे और माझी हेल्थ ठीक नाही आहे. आय हॅव स्टॉप्ड पुशिंग माय सेल्फ टू दॅट एक्सटेंट की मला रिग्रेट होईल नंतर. सो ह्या सगळ्या गोष्टी फिगर आउट करायला मला थेरपीनी खूप जास्ती मदत केली आहे. सो आय रिअली अर्ज ऑल ऑफ यू टू ॲटलीस्ट ट्राय इट वन्स इफ यू फील लाईक यू नीड इट. इवन इफ यू फील लाईक यू डोंट नीड इट, यू नीड इट. जस्ट गो. सो कन्क्लुडिंग दिस व्हिडिओ बाय आस्किंग यू टू कॉमेंट एनी अदर क्वेश्चन्स किंवा तुम्हाला ह्याचा पार्ट 2 हवा असेल, काही अजून स्पेसिफिक गोष्टी हव्या असतील माझ्याकडनं किंवा इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज खालती कॉमेंट करा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.